नमस्कार, मी माधुरी गद्रे। आज आपण अगदी वेगळी रेसिपी बघणार आहोत। भारतामध्ये जसं निरनिराळ्या प्रांतातले पदार्थ सगळेजण करून बघतात, खातात, आवडतात सगळ्यांना, तसंच जगभरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या देशातले पदार्थ खूप आवडीने केले जातात आणि खाल्ले जातात। जसं की मेक्सिकन फूड आहे, इटालियन फूड आहे, थाई फूड आहे, तसंच हे मिडल ईस्टचं फूड सुद्धा खूप प्रसिद्ध आहे। काही पदार्थ त्यातले खूप छान आहेत, आवडीने केले जातात आणि खाल्ले जातात। त्यातलाच एक पदार्थ, त्यातलीच एक डिश आपण आज बघणार आहोत, ती म्हणजे हमस। तर ही अतिशय त्यांची पारंपरिक रेसिपी आहे, कायम त्यांच्याकडे ही केली जाते। तर त्याची कृती आपण बघूया आणि साहित्य मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हे अर्धी वाटी छोले घेतलेत मी, काढून घेते बोलमध्ये। आता हे आपल्याला 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। स्वच्छ धुवून घेतलेत मी छोले। तर आता हे भिजत घालायचे आहेत आपल्याला। पाणी घालते त्याच्यामध्ये, पुरेसं पाणी घालायचं आणि 8 ते 10 तास भिजत ठेवायचे आहेत ते आपल्याला। झाकून ठेवते। छान भिजलेत बघा छोले। आता काढून घेते कुकरच्या डब्यामध्ये। हे छोले भिजवलेलं पाणी वापरायचं नाही आहे आपल्याला, यात पाणी घालू पुरेसं। थोडं आणखी घालते आणि हे छोले आता कुकरमध्ये शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला। कुकरमध्ये पाणी घालून कुकर गरम करायला ठेवला आहे मी आणि हा छोले घातलेला कुकरचा डबा त्याच्यात घालू आपण। झाकण लावते आणि चांगली वाफ यायला लागली ना इथून की मग आपण शिट्टी लावू त्याला। वाफ आली आता बाहेर, तर आपण शिट्टी लावू त्याला। असं केल्यामुळे पदार्थ नीट शिजायला मदत होते। आता मीडियम गॅसवर कुकरच्या 6 शिट्ट्या करायच्या आहेत आणि बारीक गॅसवर 5 मिनिटं ठेवायचं आहे कुकर। हे पाववाटीपेक्षा थोडेसे जास्त तीळ घेतलेत मी, हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित। याची पेस्ट बनवायची आपल्याला या हमसमध्ये घालण्यासाठी। त्याला ताहिनी असं म्हणतात हे लोक। खमंग भाजून घेते तीळ। झालेत हे छान भाजून। गॅस बंद केला आहे मी आणि हे काढून घेऊ आपण बाउलमध्ये। आता हे कोमट होऊ द्यायचे आहेत आपल्याला। काढून घेते आता मिक्सरच्या भांड्यात। आता याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला। सुरुवातीला वाटून घेते। हे बघा, हे असं अगदी बारीक वाटून घेतले मी। आता याच्यामध्ये आपल्याला ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे। 2 ते 3 टेबलस्पून घालायचे, त्यामुळे छान फाईन पेस्ट तयार होईल त्याची। मिक्सरला पुन्हा फिरवून घेऊ व्यवस्थित। ही बघा, ही अशी ताहिनी तयार झाली आपली। शिट्टी निघते आता, तर आपण बघूया। काढून घेते बाहेर। छोला शिजलाय का बघूया आपण। हे बघा, व्यवस्थित शिजलाय। अगदी छान शिजायला हवेत छोले। हे छोल्यातलं पाणी बाजूला घेतलंय मी, ते वापरू आपण नंतर। आणि छोल्यांवर आता आपण अगदी गार पाणी घालणार आहोत। त्याच्यावरची सालं काढायची आहेत आपल्याला, ती पटकन निघतील गार पाण्यामुळे। सालं सुटायला लागली आहेत त्याच्यावरची, अगदी सहज निघतात बघा सालं। हे बघा असं, ही अशी काढून टाकायची आहेत। सालं काढल्यामुळे अगदी फाईन पेस्ट तयार करता येईल आपल्याला हे हमसची। हे बघा, ही अशी काढून घेते सगळी सालं। हे छोले सोलून झाले आहेत आपले आणि ही अशी सालं निघाली आहेत त्याच्यावरची। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सोललेले छोले आहेत ना, ते काढून घेऊ। आता हे सगळे जिन्नस एक एक करून त्याच्यात घालायचे आहेत आपल्याला। या 4 लसणाच्या पाकळ्या घालते। अर्धा टीस्पून जिरपूड घालते। भाजलेली जिऱ्याची पूड आहे ही। नंतर पाव टीस्पूनपेक्षा थोडं कमी मिरपूड घालायची आपल्याला याच्यामध्ये। आता ही ताहिनी करून घेतली ना आपण, ती घालते। एका लिंबाचा रस घालते। लिंबू पुरेसा हवा याला, त्यामुळे छान चव येते अगदी। आणि आता अगदी शेवटी मीठ घालू थोडं चवीप्रमाणे। त्याच्यात आपल्याला 2 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल घालायचे। ऑलिव्ह ऑइल घातल्यामुळे टिकायला मदत होईल। 4-5 दिवस फ्रीजमध्ये सहज टिकतं हे। आता एक बर्फाचा क्यूब घालू आपण याच्यामध्ये, यामुळे एकदम फाईन पेस्ट तयार होईल आपली हमसची।
सुरुवातीला मिक्सरला वाटून घेते हे आणि जसं वाटेल तसं थोडं ते आपण पाणी काढलं ना बाजूला ते घालू त्याच्यामध्ये. हे असं थोडंसं घट्टसर आहे. पुन्हा वाटून घेते मिक्सरला. थोडं आणखीन पाणी घालणार आहे याच्यामध्ये आणि मिक्सर फिरवून घेते. ही बघा, ही अशी छान फाईन पेस्ट तयार झाली आहे. तयार झाला आहे आपला हमस. काढून घेते आता बोलमध्ये. हे बघा, हे असं फाईन एकदम हमस तयार झालं आहे आपलं. मध्ये थोडी जागा केली आहे मी आणि त्याच्यामध्ये आता असं ऑलिव्ह ऑइल घालू आपण. अशीच पद्धत आहे याची खायची. हे थोडेसे छोले बाजूला ठेवले होते मी वाफवलेले, ते इथे ठेवूया. थोडेसे चिली फ्लेक्स घालणार आहे मी याच्यामध्ये. दिसायलाही छान आहे आणि छान लागतात त्याच्यात, अगदी थोडेसे. किंवा तुम्ही काश्मीरी लाल मिर्च पावडर पण घालू शकता. आणि खरं तर याच्यावर सेलरी घालतात, सेलरीची पानं, पण आपल्याजवळ कोथिंबीर आहे म्हणून मी ती घालते. अगदी थोडीशी 2-4 पानं घालते. असं हे मस्त हमस तयार झालं आहे आपलं. या हमसला आपण आपल्या भाषेमध्ये सॉस किंवा चटणी किंवा डीप किंवा स्प्रेड म्हणू शकतो, स्प्रेड म्हणून वापरू शकतो हे. तर आता हे हमस आपण कशाबरोबर खाऊ शकतो, तर ते लोक फलाफल बनवतात किंवा पिठा ब्रेड बरोबर खातात. त्या रेसिपी दाखवेन मी तुम्हाला नंतर. पण ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला सांगा. अगदी सोपी आहे ना आणि अतिशय हेल्दी आहे. प्रोटीनही भरपूर अशी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की करून बघा आणि आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद.